तर नसरापूर प्रकरणामधील चिमुकलीवरती काल रात्री उशिरा अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले। चिमुकलीला न्याय द्या, नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत काल पुण्याच्या नवले पुलावरती जोरदार आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत नवले पूल वाहतुकीसाठी मोकळा केला। आंदोलकांनी साधारण 4 तास नवले पूल रोखून धरलेला होता। आता या मार्गावरची वाहतूक ही पूर्वपदावरती आलेली आहे। भोर तालुक्यामधील नसरापूरमध्ये 1 मेला एका 4 वर्षांच्या चिमुकलीवरती 65 वर्षीय नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली। या प्रकरणी पुणे शिवाजीनगर कोर्टानं आरोपी भीमराव कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। भोंदूगिरी आणि फसवणूक प्रकरणामध्ये गेले 7 दिवस पोलीस कोठडीमध्ये असणारा मनोहर भोसले आणि त्याच्या 2 साथीदारांना आज माढा न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला। सरकारी पक्षाकडून मनोहर भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांवरती संघटित गुन्हेगारीचे कलम वाढवलं आणि त्यामुळे पुन्हा पोलीस कोठडीची मागणी होणार अशी चर्चा होती। मात्र न्यायालयानं आरोपीचे वकील आणि टीम यांचं म्हणणं मान्य करत मनोहर भोसले आणि त्याच्या 2 सहकाऱ्यांना 15 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आज अखेर माढा न्यायालयाने मनोहर भोसले आणि त्यांच्या सोबतचे 2 जे त्यांचे सहकारी होते यांना दिलासा दिलेला आहे। 15 मे पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे। मात्र आज ज्या घडामोडी घडल्या यामध्ये संघटित गुन्हेगारीचं कलम यावेळेला वाढवण्यात आलं होतं। त्यामुळे आता त्यांना जामिनासाठी माढ्यात न जाता बार्शी सत्र न्यायालयामध्ये जाऊन जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे। मात्र गेल्या 7 दिवसापासून पोलीस कोठडीत असलेले मनोहर भोसले आणि बाकीच्या दोघांना मात्र आता दिलासा मिळाल्यामुळे सोमवारी त्यांना जामीन मिळणार का काय हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामन अजय देशपांडे सह सुनील दिवान, एबीपी माझा, माढा। आणि यानंतर काही राजकीय घडामोडी। आमदार महेश शिंदेंबाबत एकनाथ शिंदे योग्य वेळी निर्णय घेतील असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पत्नीला मिळवण्यासाठी शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी जो प्रकार केला शिंदेंना मान्य नव्हता। त्या प्रकारानंतर आमदार शिंदेंना समजही देण्यात आलेली होती, तरी देखील त्यांचं स्टेटमेंट देणं हे काही बदललेलं नाहीये। त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे हे त्यावरती लवकरच निर्णय घेतील असा दावा शिरसाट यांनी केलाय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असताना देखील भाजपनं फोडाफोडी करून अध्यक्षपदी आपला सदस्य बसवला, यावरून मोठा वाद झाला होता। आणि त्यामध्येच काल पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये गोरेगाव शहरामध्ये प्रथमच 3 शाखांचं आणि एका संपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं आणि तेव्हा देखील आमदार महेश शिंदे हे उपस्थित नव्हते। महेश शिंदेने भाजप बरोबर सत्ता मिळवण्यासाठी अध्यक्षपद घेण्यासाठी जो प्रकार केला तो एकनाथ शिंदे साहेबांना मान्य नव्हता। तरी त्याच्यानंतर त्याला समजही देण्यात आली होती, तरी त्याचं स्टेटमेंट देणं काही बदललेलं नाही। आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब याच्यावर निर्णय घेतीलच। या पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित त्यांना बोलून घेतल्या जाईल, त्यांना विचारलं जाईल आणि जर अखेरला अंतिम काही कटू निर्णय घ्यायचा असेल तर तो एकनाथ शिंदे साहेब घेतील। आणि संजय शिरसाट यांच्या दाव्यावरती आमदार महेश शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। शिरसाटांनी असं एक वक्तव्य केलं की एकनाथ शिंदेनी तुम्हाला समज देखील दिला होता आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं तरीही तुम्ही ऐकलं नाहीये आणि तुम्ही असंच वागताय, त्यामुळं तुमच्यावर कठोर कारवाई देखील करण्यात येईल असं देखील सांगितलंय। काय सांगा? मी पहिल्यांदा सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना की ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब मला बोलवणार त्या दिवशी मी जाणार। आणि माझी भूमिका शिंदे साहेबांनी आधीही मांडलेली आहे आणि आताही मांडू शकतो। कठोर कारवाई करणार म्हणतायत संजय शिरसाट, त्याच्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देत नाही? संजय शिरसाट हा माझा चांगला मित्र आहे, प्रेमातला दोस्त आहे। आम्ही एकत्र कामं केलेली आहेत, त्यामुळे आम्ही बसून ठरवू। आज 90% मतदारसंघाच्या ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आहेत आणि सगळे कार्यकर्ते आता समोर उपस्थित होते। काही जण असतील, काही अडचण नाही, आम्ही बसून चर्चा करू। दरम्यान आम्ही महेश शिंदेंसोबत आहोत, त्यांना एकटं पडू देणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते जयकुमार गोरेंनी दिली आहे। मी एक सांगतो की आम्ही माहिती म्हणून काम करतो, शिवसेनेमध्ये ते आनंदी असतील असं मला वाटतं। शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की अगदी आमचे सहकारी म्हणून काम करतात, तेव्हा कधी कोण अडचणीत असेल तर त्याला मदतीला जाणं ही आमची जबाबदारी आहे। तेव्हा अगदी तशी अडचण नंतर नक्की आम्ही मदतीला उभं राहू। आम्ही महेश शिंदेच्या सोबत आहोत, महेश शिंदे एकटे नाही।
शिवसेनेचे नेते बच्चू कडूंची परतवाड्यामध्ये जल्लोष रॅली निघाली। या रॅलीत बच्चू कडूंनी रामजी का परचम लडाके आये है भगवाधारी या गाण्यावरती ठेका धरलाय। यावेळी बच्चू कडू यांच्यावरती प्रहार कार्यकर्त्यांनी जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी केली आणि त्याचबरोबर जागोजागी कडू यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। विधान परिषदेवरती बिनविरोध निवड झाल्यानंतर विवेक कोल्हे यांचं अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती, तर यावेळी कोल्हेंवरती 50 जेसीबीमधून पुलांची उधळण करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर कोल्हेंनी कार्यकर्त्यांसह बँडच्या तालावरती ठेका धरला। कोल्हे यांच्या आमदारकीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। राष्ट्रवादीकडून असलेल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये भाजपची ताकद ही यामुळे वाढणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचं देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत करण्यात आलं। अंबादास दानवेंची दुसऱ्यांदा विधान परिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमधील त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांनी त्यांचं औक्षण करत स्वागत केलं। मला डॉक्टर व्हायचं होतं, परंतु मार्क कमी मिळाले म्हणून मी ॲडमिशन घेतलं नाही। आमच्या प्रीतमताईंना वकील व्हायचं होतं, परंतु त्या डॉक्टर झाल्या आणि येसूताई वकील झाल्या। धनुभाऊ मात्र भाग्यवान आहेत, त्यांना राजकारणी व्हायचं होतं, ते राजकारणामध्येच आले, असं भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलंय। त्या परळीमधील एका कार्यक्रमामध्ये बोलत होत्या आणि यावेळी व्यासपीठावरील आमदार धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली। पवित्र असं प्रोफेशन आहे। मला खूप डॉक्टर व्हायचं होतं, खूप हौस होती मला, पण मी झाले नाही, कारण आधी स्वभाव मार्क कमी घेतले नाही ॲडमिशन। आणि मग आता प्रीतमताईला व्हावं लागलं, तिला व्हायचं होतं वकील, ते यशोताईला व्हावं लागलं, आणि असं ज्याला जे व्हायचं नसतं ते व्हावं लागतं। तर मग तुम्ही फार भाग्यवान आहात, तुम्हाला जे करायचं होतं तेच केलंय तुम्ही। राजकारणात यायचं होतं राजकारणात आले, आम्ही उघडे अडकलोय काय? माझं जे व्यवसाय आहे त्याचा माझ्याशी काही दुरान्वयी संबंध नाही। मी मोठी डिस्टिलरी चालवते आणि अल्कोहोल बनवते, माझा सुगंधासुद्धा संबंध नाही, पण मी अल्कोहोल बनवते। आता काय करावं, ब्रँडसुद्धा मला माहीत नाही आहे, ब्रँडसुद्धा मला काही माहिती नाही आहे, पण ते उद्योग मी चालवते। त्यामुळे कधी कधी आपण जे उद्योग करतो त्याचा जरुरी नाही आहे कारण आपल्याशी त्याच्याशी संबंध असतो। लोकसभेमध्ये महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर महायुतीनं 21 एप्रिलला मुंबईमध्ये मोर्चा काढला होता। विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी महायुतीनं मुंबईमधील वरळीमध्ये संध्याकाळच्या सुमारास हा मोर्चा काढला। मात्र या मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली आणि या कोंडीमध्ये अडकलेली एक महिला चांगलीच संतापली। तिनं चांगलाच राडा घातला। एवढंच नाही तर तिथं उपस्थित असलेले मंत्री गिरीश महाजन यांना देखील सुनावलेलं होतं। तर ही महिला नेमकी कोण याची चर्चा त्यावेळी रंगलेली होती। दरम्यान आता या महिलेची प्रतिक्रिया समोर आली आहे। टीना चौधरी असं या महिलेचं नाव आहे। माझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकारण करू नका असा इशारा या महिलेनं सर्वच राजकीय पक्षांना केलाय आणि सोबतच त्यावेळी केवळ गिरीश महाजन हे एकमेव व्यक्ती होते, त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या मदतीमुळेच आम्हाला युटर्न घेता आला असं देखील टीना चौधरी यांनी सांगितलं। Mr. Mahajan was actually the only person in that rally जिन्होंने at least ये सुनने की कोशिश की कि मैं कह क्या रही हूँ। On his instructions, the two buses were moved और हम सब ने U-turn लिया और हम main road join कर पाए। Now, I would like to bring up one really important thing here. Please do not use my shoulder to take aim or pot shots at anybody, क्योंकि आप सभी political parties are guilty of the exact same offense. Utter disregard and absolute apathy for the general public. तो प्लीज मेरे कंधे पर बंदूक तानकर निशाना मत लीजिए। भाईंदरच्या 220 एकर मिठागरावरील केंद्र सरकारचा दावा हायकोर्टानं फेटाळलेला आहे। ही जमीन 1870 मधील ऐतिहासिक करारानुसार खासगी व्यक्तीची असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलंय। न्यायालयानं केंद्राचा 1935च्या कायद्यावरती आधारित दावा हा फेटाळून लावला। ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या या वादामध्ये केंद्र सरकारनं दावा केलेला होता की दीर्घकाळ मीठ उत्पादनासाठी वापर झाल्यामुळे ही जमीन सरकारच्या मालकीची आहे। मात्र 1935च्या कायद्याच्या आधारे केंद्र सरकार मालकी हक्क सांगू शकत नाही। मूळ कराराच्या वेळी जमीन कृषी होती आणि नंतर मीठ उत्पादनासाठी परवाना दिल्यामुळे मालकी हक्क बदलत नाही असं न्यायालयानं आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे।
पालघर जिल्हा परिषदेनं जिल्ह्यामधील 57 शाळांमधील 9वी आणि 10वीचे वर्ग हे पुढील शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचा फटका साधारण 6,500 विद्यार्थ्यांना बसणार आहे. तर निधीअभावी कंत्राटी शिक्षकांचं मानधन देणं शक्य नसल्याचं कारण देत हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र यामुळे ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांसमोर शिक्षण सुरू ठेवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय. या निर्णयाविरोधात पालक, शिक्षक आणि स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. आणि त्याचबरोबर या निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकऱ्यांवरती देखील संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर या निर्णयाविरोधामध्ये पालक, शिक्षक आणि स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. पालक, शिक्षक आणि लोकप्रतिनिधींची यावरती नेमकी काय प्रतिक्रिया आहे पाहूयात. 9वी 10वीचा वर्ग बंद करण्यात आला तर आम्हाला त्या शाळेत जावं लागेल आणि त्या शाळेत गेलं तर आम्हाला एवढा लांब प्रवास करावा लागेल. त्या प्रवासामुळे आमच्या अभ्यासावर फरक पडू शकतो, आमच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात. म्हणून आमचे 9वी 10वीचं वर्ग आहेत ते बंद नका करू. आम्हाला खूप शिक्षणाची गरज आहे. आमच्या पालकांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण की 9वी 10वीला ॲडमिशन मिळालं नाही तर ही मुलं पुढे जाऊन कुठंतरी मच्छीमारीला किंवा कुठंतरी मोलमजुरी करतील आणि त्याच्यामुळे बालविवाह वगैरे होण्याचे जास्त संकेत आहेत. त्याच्याकरिता हे 9वी 10वीचे जे वर्ग आहेत ते ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने 9वी 10वीचे वर्ग कंटिन्यू चालू ठेवावेत. 57 शाळा ह्या 9वी 10वीच्या वर्गाच्या शाळा बंद होणार आहेत आणि या 9वी 10वीच्या वर्गामध्ये एकूण 6.5 विद्यार्थी हे शिक्षण आजच्या घडीला घेत आहेत. हे सर्व 6,500 विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहतील. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार म्हणतं की हे सरकार जे आहे हे गोरगरिबांचं सरकार आहे, परंतु मग ह्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शाळाबाह्य करण्याचा हा जो निर्णय हा सरकारचा चुकीचा आहे. आणि म्हणून गेल्या 2 दिवसापासून पालक हे सातत्याने माझ्याशी संपर्कात आहेत. पालकांची निवेदनं माझ्याकडे येत आहेत की अशा प्रकारच्या जर शाळा 9वी 10वीचे वर्ग जर बंद झाले तर आमची मुलं शिक्षणापासून वंचित राहतील. सध्या मराठवाड्यामध्ये तापमानात मोठी वाढ होत असून उष्णतेचा फटका नागरिक, जनावरं आणि यांच्यासह शेतामधील फळबागांना देखील बसतोय. हिंगोलीमधील माळसेलू इथले शेतकरी राजेंद्र पाटील यांनी उन्हापासून डाळिंब बाग वाचवण्यासाठी अनोखा प्रयोग केलाय. त्यांच्या 4 एकर शेतामध्ये साधारण 1100 डाळिंबाची झाडं आहेत. संपूर्ण बागेला त्यांनी क्रॉप कव्हरचं अस्तरीकरण केलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये फळबागांचं नुकसान टाळण्यासाठी आणि उत्पादन कायम ठेवण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरत असल्याचं दिसून येत आहे. शेतकरी राजेंद्र पाटील यांच्या या प्रयोगाची परिसरामध्ये चर्चा रंगली आहे. मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. याचा फटका शेतातील जनावरं, नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसतोय आणि त्याच पद्धतीनं या उष्णतेचा फटका फळबागांना सुद्धा बसू लागलेला आहे. मी सध्या माळसेलू गावातील शेतकरी राजेंद्र पाटील यांच्या शेतामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे बघताय ना, ही संपूर्णपणे ही डाळिंबाची बाग आहे. प्रचंड तापमान वाढलेलं आहे. तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याचा फटका डाळिंबाच्या बागांना मोठ्या प्रमाणात बसतोय आणि त्यापासून संरक्षण व्हावं यासाठी शेतकरी राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या या डाळिंबाच्या बागेला खास क्रॉप कव्हर असतं, हे पांढऱ्या रंगाचं जे बसतं हे अस्तरीकरण आहे क्रॉप कव्हरचं, त्याच्या माध्यमातून संपूर्ण डाळिंबाची बाग झाकून ठेवलेली आहे. याचा फायदा असा होतो की सूर्यप्रकाश थेट बागांना स्पर्श करत नाही किंवा थेट बागांवर पडत नाही, त्यामुळे बागांचं संरक्षण होतं, बागा वाळत नाहीत. त्याचबरोबर फळं जे ते फळांचा दर्जा कायम राहतो, कारण सूर्यप्रकाश, सूर्यकिरण थेट जर फळावर पडली तर मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाचे जे फळं आहेत त्यांना डाग पडतात, त्याची गुणवत्ता घसरते, परिणामी बाजारात भावही मिळत नाही आणि त्यासाठीच संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी ही केलेली अफलातून आयडिया, निश्चित याची चर्चा जिल्ह्याभरामध्ये होऊ लागलेली आहे. ही 4 एकरची बाग आहे. या बागेमध्ये साधारणतः 1100 डाळिंबाची झाडं आहेत. दरवर्षी यामधून मोठ्या प्रमाणात उत्पन्नही मिळत असतं, परंतु उन्हाळ्यात जी फळधारणा होत असते त्या फळावर परिणाम होऊ नये, झाडावर परिणाम होऊ नये त्यासाठी अशा पद्धतीनं अस्तरीकरण करण्यात आलेलं आहे. उन्हाचा एवढा मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय की तो जनावरं, माणसं त्याचबरोबर फळबागांना सुद्धा या उन्हाचा फटका बसू लागला आहे आणि उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयत्न पाहायला मिळतोय. माधव दिपके, एबीपी माझा, माळसेलू, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.